नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीच्या कोण होणार खासदार या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. पुणे लोकसभेच्या मतदानासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. आता आपण आहोत पुण्यातील कोथरूड भागात. कसबा मतदारसंघ पूर्वी काँग्रेसचा अर्थात त्यानंतर भाजपाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा. त्यानंतर कोथरूड विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातोय. याच भागातून मंत्री चंद्रकांत पाटील हे सध्या आमदार आहेत, राज्यामध्ये मंत्रीसुद्धा आहेत. तर याच भागातून मेधा कुलकर्णी यांची नुकतीच राज्यसभेच्या खासदार म्हणून निवड करण्यात आली आहे. तर पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार माजी महापौर मुरलीधर मोहोळ हे याच भागात राहतात. तर थेट इथल्या मतदारांकडून जाणून घेऊयात की त्यांच्या मनातील खासदार कोण आहे. हे टॉप न्यूज मराठीच्या कोण होणार खासदार या विशेष कार्यक्रमातून. चला तर मग जाणून घेऊयात. दादा, खासदार कोण होईल असं वाटतं? खासदार कोण होईल? खासदार 100% होतील मुरलीधर मोहोळ. का म्हणजे काय? नाही, का हा प्रश्न विचारायचाच नाही आहे. त्यांचं कामच एवढं प्रचंड मोठं आहे, त्यांचं, त्यांच्या पक्षाचं आणि आदरणीय मोदी साहेबांचं, की त्याच्यापुढं त्यांना मत देण्याशिवाय दुसरा आम्हाला पर्यायच नाही आहे. काही अपेक्षा आहेत त्यांच्याकडून आम्हाला, ते निवडून आल्यानंतर त्यांच्याकडनं, त्यांच्या पक्षाकडनं, पण मुरलीधर मोहोळ येतील. तुम्ही मतदानाला पुढे जाताना कोणत्या मुद्द्यांवरती मतदान करणार आहात? मुद्दे म्हणजे भाजपने प्रचारामध्ये त्यांचे जे मुद्दे मांडलेले आहेत ते मुद्दे, त्या सगळ्या मुद्द्यांवरती आमचं त्यांना समर्थन आहे. जे कोणी भावी खासदार म्हणून निवडून येतील त्यांच्याकडून तुमच्या एक मतदार म्हणून काय अपेक्षा आहेत? 100% अपेक्षा फार आहेत. वाहतुकीची कोंडी जी होती आहे ती कोंडी सोडवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा फार मोठ्या प्रकर्षाने प्रयत्न झाले पाहिजेत, उपाययोजना झाल्या पाहिजेत. त्यावरती काय करता येतील उपाययोजना हे त्यांनी ठरवायचं आहे. आणि येत्या 5 वर्षा काळामध्ये पाणी समस्या आणि वाहतूक कोंडी, त्याच्यानंतर दवाखान्यातील अनेक प्रश्न, गोरगरिबांना ज्या योजना दिलेल्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोचवून अजून चांगल्या प्रकारे त्यांना कशा प्रकारे मदत करता येईल हे सगळं झालं पाहिजे. मुरलीधर मोहोळ ही या इलेक्शनमधली लोकसभेच्या खासदार 1 हॉर्स रेस आहे. त्यांच्या आजूबाजूला कोणी येऊच शकत नाही. साधारण 2-3 लाखांनी ते जिंकून जातील. मुरलीधर मोहोळ केवढं आहे त्या आपल्या ह्यांचं. आता हे धांगेकर पण अतिशय चांगले कार्यकर्ते आहेत, पण त्यांचं बॅड लक ते मोहोळांच्या पुढे त्यांचं काय हे डाळ शिजणार नाही. त्यांचं चॅनल मजबूत आहे. मुरलीधर मोहोळ त्यांचं मुरलीधर मोहोळ त्यांनी करोनामध्ये फार उत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. स्थायी समितीच्या हे असल्यामुळे त्यांचा प्रचंड त्यांना हे आहे, बॅकिंग पण पुष्कळ आहे, काम पण चांगलं आहे आणि ते पुण्यामध्ये भरपूर फेमस आहेत. तुम्ही मतदान करताना कोणत्या मुद्द्यांवरती मतदान करणार आहात? आम्ही बेरोजगारी, एम्प्लॉयमेंट, इन्फ्लेशन या ज्या गोष्टी आहेत, 5-6 बेसिक मुद्दे आहेत, त्याच्यावरच सगळेजण हे करतात मोबाईल. तुमच्या भावी खासदाराकडून काय अपेक्षा आहेत? म्हणजे जो कोणी निवडून येईल त्यांच्याकडून काय त्यांनी देशाचं आणि एक पुणे शहराचं त्यांनी भरपूर प्रगती करावी, डेव्हलपमेंट करावी. कारण का डेव्हलपमेंटसाठीच आपण त्यांना निवडून देतो. त्यांच्या आरोग्य, शिक्षण, बेसिक सुविधा ज्या आहेत नागरिकांच्या, हे सगळे प्रश्न मुरलीधर मोहोळ हे सोडवतील याची मला अपेक्षा आहे चांगल्यापैकी. ताई, पुण्यातून कोण खासदार होईल असं वाटतं? इथं मुरली दादा मोहोळच होईल. तेच का नेमके? पण ते करतात सगळं कार्यक्रम, हे ते सगळ्यांचं ऐकतात, सगळं म्हणजे करतात ते, म्हणून ते होईल. तुम्ही मतदानाला जाताना कोणत्या मुद्द्यांवर मतदान करणार आहात? आता आम्ही त्यांनाच करणार आहे. नेमके काय मुद्दे आहेत? कोणत्या मुद्द्यांवर? म्हणजे तुमच्या समस्या असतील, ज्या काही अडचणी असतील, कोणत्या त्या अडचणी सगळं करतात, बघतात, म्हणून आम्ही मग त्यांनाच करणार आहे. आता ते निवडून, जे कोणी खासदार म्हणून निवडून येतील त्यांच्याकडून तुमच्या एक मतदार म्हणून काय अपेक्षा आहेत? हा, काही नाही, आमच्या काय अडचणी असं आमच्या काय ते आम्ही सांगू, ते करतात. म्हणजे दादा, कोण खासदार होईल असं वाटतंय? मुरलीधर अण्णा मोहोळ खासदार होतील 100%. तेच का? कारण त्यांनी पहिल्यापासून भाजप हा पक्ष त्यांच्या पहिल्यापासूनच, म्हणजे त्यांनी काही कुठे राष्ट्रवादी किंवा दुसरीकडे कुठला पक्ष कधी निवडला नाही. त्यांनी पहिल्यापासून ते भाजपमध्ये काम करतात आणि तेच खूप चांगलं प्रकारे काम करतात कोथरूडमध्ये. त्यामुळे 100% मुरलीधर अण्णा मोहोळ 100% खासदार होतील. मतदानाला जाताना तुम्ही कोणत्या मुद्द्यांवर मतदान करणार आहात? मुद्द्यांवर म्हणजे असं काही असं हे नाही, पण त्यांचं काम इथं खूप छान आहे, त्याच्यामुळे त्यांना 100% मी मतदान करणार आहे.
आणि ते 100% निवडून येतील. जो कोणी खासदार म्हणून निवडून येईल त्यांच्याकडून एक मतदार म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत? काय नाही, ट्रॅफिकचा एक मुद्दा आहे, परत हॉस्पिटल, एवढंच फक्त, बाकी काही नाही. दादा, कोण खासदार म्हणून निवडून येईल असं वाटते पुण्यातून? आम्हाला वाटते रविभाऊ दंगेकर हे पुढचे खासदार असतील. कारण की आम्ही रविभाऊंकडे पाहता तर त्यांनी नगरसेवक जे आहे ते प्रत्येक वेळी नवीन वॉर्डमधनं जिंकलेलं आहे आणि जिंकलेलं आहे ती सर्वात मोठी गोष्ट आहे. त्यामुळे आम्हाला वाटतं रविभाऊ हे निवडून येतील. आणि पुण्यामध्ये जे प्रश्न आहेत वाहतुकीचे, जे काय आपले वाहतूक कोंडी बघतो आणि पुण्यामधील जे नद्या आहेत ते खूप दूषित झालेल्या आहेत आणि रविभाऊंचं जे लक्ष आहे की जे पुण्यामधील दूषित नद्या आणि ट्रॅफिकचं, आता त्यांनी पुण्यातील पेठातल्या रहिवाशांचे जे कर माफ केलेलं आहे ते पाहता आम्ही रविभाऊंला पुढचा खासदार पाहतो. तुम्ही मतदानाला, तुम्ही युवक आहात, मतदानाला जाताना तुम्ही कोणत्या मुद्द्यावर मतदान करणार आहात? हां, जसं की आता सांगितल्याप्रमाणे की युवकांसाठी पण आता मी स्वतः MPSC करतो. आता मागे जसं एका MPSC विद्यार्थ्याने आत्महत्या हे केली होती, तसं MPSCचे ज्या ॲड वगैरे आहेत त्या विलंब न करता, जसे केंद्रामध्ये जे UPSC म्हणा, बँकिंग एक्झाम म्हणा, ज्या टाईम टू टाईम होतात, तसं महाराष्ट्रातील MPSC एक्झाम किंवा गट ब गट क ह्या एक्झाम ह्या टायमावरती का होऊ शकत नाही, हा आमच्या युवकांचा खूप मोठा प्रश्न आहे. त्यामुळे आम्ही पाहतो की आमच्या ज्या एक्झाम आहेत ते टाईम टू टाईम व्हाव्यात आणि इथून मागच्या ज्या एक्झाम झालेल्या आहेत ते टाईमावर झालेल्या नाहीत, असं आम्हाला वाटतं. जो कोणी खासदार म्हणून निवडून येईल त्यांच्याकडून एक मतदार म्हणून, एक पुणेकर म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत? आमच्या एवढ्याच अपेक्षा आहेत की पुण्यामध्ये विकास तर होतच आहे, पण तो विकास जो आहे तो खूप जलद गतीने व्हावा एवढीच आमची इच्छा आहे. त्यासाठी आम्ही रविभाऊंना मानतो. दादा, पुण्याचा खासदार कोण होईल असं वाटतंय? मुरली मोहोळ. का? त्यांचं दबदबा आहे, काम चांगलं आहे आणि विकास करतात, ते चालतात. तुम्ही मतदान करताना कोणत्या मुद्द्यांवर मतदान करणार आहात? विकास करतात, त्यांच्यावर मतदान करतात. पुण्याचा विकास व्हायला पाहिजे, परत कोथरूडचा विकास व्हायला पाहिजे, ती करतात, त्याला त्यात देतात आम्ही. जो कोणी खासदार म्हणून निवडून येईल त्यांच्याकडून एक पुणेकर म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत? अपेक्षा हीच आहे की बाबा विकास कराल, ती पुढचा काय असेल ती कोथरूडमधनं. बाबा, तुम्हाला कोण पुण्याचा खासदार होईल वाटतंय? मोहोळ, मुरलीधर मोहोळ. का? ते चांगले काम करतो आणि ते मेट्रो वगैरे सगळे काम केलेले आपला फडणवीस साहेबांनी काम चांगलं केले. आपला चांदणी चौकात काम चांगलं केले, म्हणून ते रोड वगैरे काम चांगलं करतो. मतदानाला जाताना कोणत्या मुद्द्यावर तुम्ही मतदान करणार आहात? ते काम चांगलं केले ते जे मुळे मतदान करणारे. दादा, कोण खासदार होईल असं वाटतंय? घेतल्यात आता मूल्यांना मोळाच होणार आहे बहुतेक. का बरं? त्यांचा विकास चांगला आहे, कामं चांगलं आहे त्यांचं आणि ते माणसाबरोबर म्हणजे ते प्रत्यक्ष भेटतात, चांगलं काम आहे त्यांचं. त्याच्यामुळे एक मतदार म्हणून जेव्हा तुम्ही मतदान करायला पुढं जाणार आहात, मतदान करणार आहात, तेव्हा कोणत्या मुद्द्यावर मतदान करणार आहात? तर म्हणजे कसं आहे, त्यांचा विकास चांगला आहे, त्यांचं काम चांगलं आहे, त्याच्यावर बघू आता कोणाला मतदान करायचं ते अजून तर आम्ही ठरवलं नाही आहे. म्हणजे ते काय सांगू शकत नाही ना मीडिया समोर किंवा कोणाला बरोबर. कोणत्या मुद्द्यावर मतदान करणार? जसं विकासाचा मुद्दा, विकासाचा मुद्दा असू द्या किंवा आपलं काय म्हणजे ते कोथरूड पुण्याचा विकास व्हायला पाहिजे, ते त्याच्यावर आम्ही करणार आहे मतदान. ज्यावेळी जो कोणी खासदार म्हणून निवडून येईल त्यानंतर त्यांच्याकडून तुमच्या एक पुणेकर म्हणून काय अपेक्षा आहेत? ते चांगलं काम करावं, त्याने इमानदारीने व्यवस्थित आपलं काम करायला पाहिजे, पुण्याचं कोथरूडचं सगळा विकास करायला पाहिजे, तेवढंच. कोण खासदार म्हणून निवडून येईल असं वाटतं? मुरलीधर अण्णा मोहोळ. का? प्रचारच तेवढा चालू आहे, त्यांची कामं तेवढी छान आहेत त्यामुळे. तुम्ही ज्यावेळी मतदानाला जाणार आहात त्यावेळी कोणत्या मुद्द्यावर मतदान करणार आहात? भाजप, BJPचे उमेदवार आहेत त्यासाठी त्यांना मतदान करणार. जो कोणी खासदार म्हणून निवडून येईल त्यांच्याकडून एक पुणेकर म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत? पुण्याचा विकास. तुम्हाला कोण खासदार म्हणून निवडून येईल वाटतं? रवींद्र दंगेकर. का?
पक्ष चांगला आहे आणि कार्यकर्ता चांगला आहे, उगाच पैशाच्या मागे पळणारा नाही आहे म्हणून आम्हाला वाटतंय. तुम्ही ज्यावेळी मतदान करायला जाणार आहात त्यावेळी कोणते मुद्दे असे लक्षात ठेवून तुम्ही मतदान करणार आहात? बरोबर, पुण्याचा विकास. आम्हाला दुसरं काही नको आहे, पुण्याचाच विकास झाला पाहिजे. जो कोणी खासदार म्हणून निवडून येणार आहे त्यांच्याकडून एक पुणेकर म्हणून तुमच्या काय अपेक्षा असणार आहेत भविष्यात? 100% काम केलं पाहिजे, लोकांना भेटलं पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे आमच्याकडे. दादा, तुम्हाला काय वाटतं कोण खासदार म्हणून निवडून येईल? दंगेकर साहेब. का? हां, का? माणूस चांगला आहे, काम चांगलं आहे, बाकी काय तेव्हा. तुम्ही मतदान करायला जेव्हा जाणार आहात त्यावेळी कोणत्या मुद्द्यावर मतदान करणार आहात? आमचा पुण्याचा विकास, कोथरूडचा विकास, बस. त्यामुळे दंगेकर माणूस चांगला आहे, आम्ही दंगेकर. ज्यावेळी जो कोणी खासदार म्हणून निवडून येईल या निवडणुकीच्या नंतर त्यावेळी एक पुणेकर म्हणून तुम्ही त्यांच्याकडून काय अपेक्षा ठेवणार आहे? काहीच नाही, पुण्याचा विकास व्हायला पाहिजे चांगला, बस. लोकांना नोकऱ्या विक्री मिळाल्या पाहिजे, सगळं काय व्हायला पाहिजे त्या हिशोबाने. गणेश बुकात नोंद व्हायला पाहिजे त्याची. दादा, तुम्हाला काय वाटतं कोण होईल पुण्याचा खासदार? पुण्याचा खासदार तसं म्हणलं तर ना आत्ताच्या परिस्थितीनुसार तर मला तर वाटतात की मुरली अण्णाचं होणार आहे. कारण की आत्ता सगळेजण म्हणतात ना जॉब जॉब जॉब. आत्ता सध्या तर कोण उपाशी मरतच नाही आहे मेन म्हणजे, आणि सगळ्यांना जॉब आहेतच आणि व्यवसाय हे ते असल्यामुळे तर सगळे चालू असतं सगळ्यांचं. आणि मुरली अण्णांचा बऱ्यापैकी म्हणजे सगळीकडे नावलौकिक आहे. परत महापौर असल्यामुळे त्यांचं एकदम वजनसुद्धा आहे आणि वजन असल्यामुळे सुद्धा प्रचार ही ते भरपूर चांगलासुद्धा चाललं आहे. आणि त्यांच्या विकास कामांमुळे तर असं वाटतं की 100% मुरली अण्णाच होणार आहे. तुम्ही मतदान करायला जेव्हा जाणार आहात त्यावेळेस कोणत्या मुद्द्यांवर मतदान करणार आहात? एक मुद्दा हिंदुत्व, BJP असल्यामुळे हिंदुत्वाचं, आणि एक विकास कामं बघ मोदीजींकडे बघून. तर जो कोणी इथून पुण्यातून खासदार म्हणून निवडून जाईल, पुण्यातली लढत तर तिरंगी होईल असं वाटतंय, परंतु जो कोणी खासदार म्हणून निवडून जाईल त्यावेळी एक पुणेकर म्हणून त्यांच्याकडून काय अपेक्षा असणार आहेत? नाही, अर्थातच तर पुण्याचा विकास तर गरजेचा आहेच. त्या विकासावरती तर आपण मतदान करणार. हवा कोणाची? हवा तर दोन्ही पक्षांची सारखीच आहे, परंतु आता जो कोणी समस्या आपल्या पुण्याच्या समस्या संपवल म्हणजे कमी करेल. ट्रॅफिकची समस्या गंभीर आहे, परत काही अतिक्रमण हे ते असतं त्याचं आहे. तर त्याच्यामुळं पुण्यात इथे तरी कोथरूडमध्ये आता मोहोळ साहेबांचं दिसतं. मोहोळच का? BJPला सध्या आहे वातावरण चांगलं. तुम्ही मतदान करायला जेव्हा जाणार आहात त्यावेळेस कोणत्या मुद्द्यांवर मतदान करणार आहात? विकासाच्या पुण्याचे प्रश्न जे कोणी सोडवू शकेल. महापौर म्हणून पण त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. त्यामुळं आता माझं तर कोथरूडमध्ये मतदान नाही आहे, माझं बारामती मतदारसंघात आहे. तिकडे कोणाची हवा आहे? तिकडे सुप्रियाताईंची आहे. तिकडे पवार विरुद्ध पवार लढत आहे. हो, पवार विरुद्ध पवार आहे. काय सांगाल दादा, कोण होईल पुण्याचा खासदार असं वाटतं? आता ओव्हरऑल जर पाहिलं तर आता लोकांना विकासाचे कामं जे करतील त्यांनाच लोक मतदान करतील हे एकदम निश्चित ठरलेलं आहे. त्याच्यामुळं तरुण पिढीचं जर भविष्याचा जर विचार केला तर मोदी साहेबांना मत हे निश्चित लोक द्यायला काय मागं पुढं बघणार नाहीत. कोण इथं, काँग्रेस की भाजप? आता इथं माझं बारामतीमध्ये मतदान आहे, तिकडं सुप्रिया सुळेंचा जास्त कल दिसतोय. पण इथं जर विचार केला तर आपलं मुरलीधर मोहोळ साहेबांचं इथं कल जास्त आहे. तुम्ही ज्यावेळी मतदान करायला जाणार आहात त्यावेळेस कोणत्या मुद्द्यांवर मतदान करणार आहात? विकासाच्या मुद्द्यावर. का तर आता तरुण पिढीचं भवितव्य कोण जास्त पुढं तरुण पिढीला जॉब देऊ शकेल किंवा त्यांचं परिवर्तन करू शकेल त्याच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून राहणार आहेत. पुण्याचे खासदार जे आहेत मोहोळ साहेब होणार. जसं की मोदी साहेब जसं चांगल्या प्रकारे काम करत आहेत आणि मोहोळ साहेब पण खूप यांची अपेक्षा करतो की चांगल्या प्रकारे काम केलं आहे त्यांनी आणि तेच खासदार होतील. एक मतदार म्हणून तुमच्या जो कोणी खासदार म्हणून निवडून येईल त्यांच्याकडून काय अपेक्षा आहेत? त्यांच्याकडून एवढीच अपेक्षा आहे सर की त्यांनी आतापर्यंत जेवढे चांगले कामं केलेत ते तर केलेच की बाकी जसं की रोड असतील, पाणी पुरवठा आणि बाकी शिक्षण एज्युकेशन त्यामध्ये पण काही नियम
काही बदलाव असेल पाहिजे. मतदानाला जाताना तुम्ही कोणत्या मुद्द्यांवर मतदान करणार आहात? मुद्दे म्हणलं तर आता जसं की भाजप म्हणलं की असं झालं की नुसतं असं की मला काय सांगता येईल. कोणत्या मुद्द्यांवर, जसं विकासाचे मुद्दे असतील, विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे प्रश्न असतील, असे कोणते मुद्दे असे डोक्यात ठेवून तुम्ही मतदानाला जाणार आहात मतदान केंद्रात? जसं की शिक्षण असतील किंवा लोकांसाठी पाणी पुरवठा, बाकी समाजामध्ये जी काही गोष्टी घडत आहेत जसं की गुन्हेगारी वगैरे, ते पण चेंजेस वगैरे झाले पाहिजे त्यामध्ये. मला एकच माझी इच्छा आहे, जे 10 वर्षात आता जे चालू आहे प्रगती पातळीवर देशासाठी, ते अजून 5 वर्षे करायचे असेल तर लोकांनी मतदान प्रगती पातळीवर बघून करावं पाहिजे. कारण का हे जर जे डेव्हलपमेंट व्हायला ते अधुरी पडू नये ह्या हेतूसाठी. मग प्रश्न असू दे, बाहेरच्या पण प्रश्न असू दे, त्यासाठी, बाकी काही नाही. कोण खासदार कोण होईल असं वाटतंय तुम्हाला पुण्याचा? नाही, असा कसा आहे, दोघांची पण रसिकस आहे, दोघांचं लोकमत चांगलं आहे. तिकडून कसब्यामधून त्यांनी चांगला आहेत, हे कोथरूड कर्वेनगरमधून चांगलं आहेत. हे दोघांच्या हे आहे. कारण जास्त पारडं म्हणायला गेलं तर माझं मत आहे की ते मी बोललो तसंच. काँग्रेस की भाजप? भाजप. आणि तुम्ही जेव्हा मतदान करायला जाणार आहात त्यावेळी कोणत्या मुद्द्यांवर मतदान करणार आहात? प्रगतीवरच, विकास आणि प्रगती. जो कोण करेल देशाचं. आता राम मंदिर बांधले म्हणल्यानंतर करावंच लागणार. लोक म्हणणार राम मंदिर का बांधलं म्हणून धर्मावर धर्मावरच नाही, प्रगतीवर पण चालू आहे आपण ना. कोण पुण्याचा खासदार होईल असं वाटतं? मुरलीधर अण्णामोळ. का? कारण की देव धर्म जपतो. मेन म्हणजे भारताला रोजगार तर कमी आहे. रोजगार कोणतीच सरकार देऊ शकणार, कारण आहे लोकसंख्या वाढली. हे कायदा जर का काँग्रेसनं पहिलेच लावला असता लोकसंख्येचा तर रोजगार भेटला असता सर्वाले. पण लोकसंख्या वाढली, रोजगार कमी झाला. हे कोणतीच सरकार पूर्ण नाही करू शकत. BJP येणार आणि थोडी तरी करणार, काहीतरी करणार. आणि मेन मुद्दा आहे, पार्टी जितली तर बाहेर पाकिस्ताननं खुशी नाही बनली पाहिजे, भारतातल्या लोकांना खुशी बनली पाहिजे मेन. नाही तर काय, पाकिस्तान BJP काँग्रेस जर का जितली तर काँग्रेस, पाकिस्तान, बांगलादेश खुश होणार. हां, आणि मेन म्हणजे काँग्रेसने दिलेली गोष्ट एक वक्फ बोर्ड प्रॉपर्टी, म्हणजे कुठं बी त्यांनी कब्जा करू शकते. बरं, तुम्ही ज्यावेळेस मतदान करायला जाणार आहात त्यावेळेस कोणत्या मुद्द्यांवर मतदान करणार आहात? तेच देवदेश धर्म जपतो आणि भारत कट्टर बनला, म्हणजे मेन तो आहे. यावेळेस पुण्याचा जो कोणी खासदार म्हणून निवडून येईल त्यांच्याकडून एक पुणेकर म्हणून, एक युवक म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत? युवक म्हणून रोजगाराची संधी मिळावी. बाहेर देशात म्हणजे आम्ही बाहेरून त्यांना रोजगाराची संधी पण, आणि जे काम करते लोक म्हणजे बाहेर, आज आम्ही विदर्भातून आलो इकडे, मग इकडे आता रोजगार मिळावा. मेन म्हणजे आता आम्ही अप्रेंटिसशिप करताय सर्वजण, हे सर्व आम्ही अप्रेंटिसशिप करताय. ते आमची मुदत जे आता आमची 18 महिने आहे ते वाढून 3-5 वर्ष कमीत कमी तरी करावी. आत्ताच आपण जाणून घेतलं की कोथरूडकरांच्या मनातील खासदार कोण आहे. भेटूयात एका नवीन मतदारसंघातून, स्टुडिओतून नव्हे तर थेट तुमच्या मतदारसंघातून कोण होणार खासदार, थेट लाईव्ह. व्हिडिओ जर्नालिस्ट पियुष एरवडेकरसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर, उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा, पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024,
दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 94-220-25024, 99-237-16262, 94-235-25427 आणि शुभम गजानन खेडेकर 899-66-2004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.